चला तर मस्तपैकी असं आज खायचंय आईच्या हातचं बेसन. तर मला काय सगळ्या रेसिपी येतात, सगळे कालवण येतात करा, पण बेसनच काय येत नाही. तर आई म्हणती मला काय त्याला विद्या बोलायची तेव्हा. तर म्हणले विद्या तर नाही बोलायची, पण त्यासाठी आपण तिनं पुरवलेले आहे ते मिरची, जिरं आणि कोथिंबीर सगळं एकाच टाकलंय बरं का तिनं. काय भारी बेसन करते ती. आणि ही बेसन कालवलंय तिनं. मला म्हणते की बेसना काय ती साबणासारखा का फिसकुट होतोय. म्हटलं काय माहिती, बघ साबा बिबट टाकलाय का निरमा बिरमा बेसनात. होय आहे मग काय बाय. तिला म्हणलं कुठं जायचं नाही लांब उठ, सगळं इथं जवळ आहे. लाईटर गॅस जातोय का काय आहे, बेसन कडतंय का नाही. कळत एवढं म्हणजे बाद झालं. लईच बारका धूप निघायला लागलाय. मी केला बारका. मग तिकडं कर की बारका. कुठं तिकडं बंद होतो, इकडं 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 कर 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 फिरव फिरव अजून. तर सिस्टीम वेगळी आहे याची. हा ह्या साईडला, तुझ्या इकडच्या साईडला आहे का. अजून कमी करायचं असेल ते एकदम तिकडे. मी म्हणते की एवढं कसं काय कमी झालं. म्हणलं आता गॅस जर संपला तर म्हणलं बेसन कशावर काढवावं. आणि चुलं मांडायची पेले परापत एक तर रानात मांडायची तिकडं. आता रानात जाते का बेसन काढवायला, म्हणजे माणसं हसत्याली. का भाऊ आता काय केलंय म्या माहेरी तर काय एका जागेवर नीटनाटकी बसाना झाली आहे. लसूण, कोथिंबीर, मिरची कुरावली, लसूण हे सोलून त्यात तुकडं करून टाकल्यात. कालवण लय भारी करते. कोथिंबीर टाकली. साधा आणि शॅम्पल असते रेसिपी आपली. साध्या शॅम्पल साध्या सोपी एकदम, पण खायला एकच नंबर. ते लय 8 तासात फिरत नाही. आज मला बेसनच खाऊ वाटले का काही जण म्हणले की मला बेसनच खायचं. आता बघा हे सगळं एकत्र करून ठेवलं होतं मी मस्त केलं दोडक्याचं कालवण. आता ह्याला चांगलं तळून तळून घ्यायचे. मिरची हे त्यात बेसन कालवून ठेवलंय. सकाळी मस्त त्याचा दोडका बनवला होता मी. आपल्याला दोडका तर मला बिलकुलच आवडत म्हणतो, मग माझं मी तसंच आहे. मित्र म्हणलं तर तुला बेसन कर आपल्याला. दोडक्याचं त्या ढोबळ्या मिरचीचं लय मला ढोबळी मिरची शॅम्पूच्या मायवर पडली मी. मला पण नाही, पण आता मी तरी पण त्याचा रस्ता रस्ता खाते. नाही एकटी जर असते ना तर नाहीला जर मी ह्याच्या बरंच एखादी चपाती खाल्ली असती. पण आता म्हणलं आहे म्हणलं गरमागरम तिला म्हणलं आहे आपल्याला बेसन तर कर म्हणलं. गरम गरमच खायला लागतं. लगेच गार झाल्या नाही चांगलं लागत. मायरी तर काय एका जागेवर बसा नाही. मायरीने सकाळी जेवण केलं, भात पावट्याचं कालवण चपाती खाल्ली, परत शाळेत गेले तिकडे. त्या दोघीची भांडणं लागली जबरदस्त. कोणाचे? त्या दोघी तिची त्या दुसऱ्या तिच्या मैत्रिणीचा पोरे पोरच काय. तिनं दार उघडलं पण तिला म्हणते टोका दार उघडलं. ती पळू पळू आले. आता तिच्या घरी गेल्यावर तिच्या घरी खेळा गेल्यावर ही डिरिंग करणार, हिच्या घरी खेळायला आल्यावर ही डिरिंग करणार. आता ती काय म्हणते, माझ्या आईला का भांडलीस तू बाहेरी. आणि ती मला म्हणते की होय होय आंटी काही वाटायचं. काय वास. कढीपत्त्या झाड मग चांगलं फुटून आलतं, पण काय त्याला कीड लागली, आळे लागली त्याला. कढीपत्ता टाकल्या भारी होत. बस केलं कशाला शिकार झालं काहीतरी आपल्याला खायचं नाही संध्याकाळपर्यंत. संध्याकाळ काहीतरी बेद बनवायचा मस्त केलं बघा. बेसन असं केलंय, मिरच्याचं तुकडं करून केलंय. मिरच्याचं तुकडंच कर म्हणलं. आता टमाटे टाकलं पण लय भारी होतं, पण तू काय टमाटे मला नाही आवडत. म्हणच मी म्हणलं ना ग. मग म्हणते टमाट टाकून हे लय चांगलं होतं. हे मग करायचं काय कसं यायचं. मी कुठं करते, आमच्या सासूबाई करतात ग. मला नाही टमाट आवडत. त्यांनी मला बेसन दिलं की मी आवराजून 2 दिवस तर खाते. मी रातचं केलेलं असं तर अजून सकाळच्या वेळेला ठेवते. त्या बिले भारी करतात. बोंबलाचं कालवण बेसन कालवणच पहिले बायाला भारी करतात. आताच्या बायाने किती काय टाकलं मसाला घासाला वाटून तरी काही चवच लागत नाही त्याला. बाय पाचाची चव नाही लागत. आपलं तर बोंबलाचं कालवण अजिबात माश्या सुद्धा लागणार नाही. तुझं माझ्या सासूबाईंचं मला दुसऱ्याच्या हातचं कुणाचं खाऊ वाटत नाही. उलट्यात होत्यात. बोंबीचा जन्मालाच नाही आमच्यात. कधीतरी बाय चान्स न मी तर आणते, आणि आणलं तर तिकडे सासूबाईंकडे देत असते.
करते. आणि भुकाच्या तडाख्यात मस्तपैकी असं बेसन आहे. भूक पण लय लागलेली आहे आता. मस्त वडायचं. फक्त गॅसनं कार्यक्रम नाही करावा म्हणजे बरं झालं. गॅस संपायला लागलाय ना. बुटो 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 करतो. कडाय पाणी ओतू काय ग थोडं. ओतलं पाणी ते लयच चिकटाय लागलं की. चांगलं हाटून हाटून घ्यायचं म्हणजे पिठाळ लागत नाही. घरची टाट डोळून आले त्याच्यात भर लागतं. मी दळूनच आणते. होय. ती पीठ हे भेटलं ना मी ते पीठ ठेवते. परत एकात आणते 1 किलो असं मिळून. पण आता किट बीट काय नाही अजून आलं. सक्रातीला येईल की आता. सक्रातीला काय नाही येईल की. पोळ्याचा सण असतो ना. पोळ्याच्या सणाला येतो. पोळ्याच्या सणाला येतं किट. तर आता असं झालं बेसन. वा 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 एकच नंबर झाले. तर आता कसं आहे भावा बहिणीनं पूनम तर लागले लग्नाच्या तयारीला. आता एकटीच लगीन जमावती का काय कोणास ठावा. आम्हाला तर सांगितलं बी नाही कायच नाही. आता तिच्या नवऱ्याला सुद्धा माहित नाही. मग निदान म्हणलं नवऱ्याला माहित नाही की नाही निदान आईला तरी सांगते. मला बी असं वाटतं हाय जिवंत तर अर्ध चिर तरी नेसावा. हे व्हावं व्हायचं आरवावं मिरवावं मांडवात नातीच्या लग्नात. ही तर बाय तिनं कसलंच सांगितलं नाही आम्हाला. तर चोरण करायचं असेल त्याला लगेच. आपण चोरून केलं तर कवा ना कवा नाच जावा दिसलच की मला. आपण सगळ्याला नका का सांगा ना नाही सांगितलं तरी. तुला बी नाही सांगितलं. पण निदान जन्म दिलेल्या आईला तरी मला सुद्धा नाही काय बोलली. आहे मी असं करणार हाय किंवा तसं करणार हाय किंवा लग्न जमवणार हाय किंवा पाहुणं आलत असं झालं तसं काय झालं. लागणार ना जावली पोरगी अजून तर आम्ही तिला 4 शब्द सांगितलं असतं. अगं अजून लहान पोरगी कशाला नादावे लग्नाला. तिचं मस्त लहान तिचं झालं लवकरच. पण आता 10वी आजकाल शिक्षणाला लय महत्व आहे. 12वी पोरीनं चांगली पास केली. स्वतःच्या पायावरती उभा राहिली. आजकाल कोणावरती अवलंबून राहून काही उपयोग नाही. पण आता आमच्याकडे नव्हती अवकत म्हणून आम्ही शिकवली थोडी थोडी शाळा. आता त्यांच्या पायाच्या पुण्याने चांगली आता हिनं शाळा शिकवावी चांगली ही करावे चांगली वयात येऊ द्यावावे. तर ते आताच नटाटलंय लगीन करायला. काय माहिती काय चाललंय नेमकं आपल्याला बी काय सांगतो. नेमकं काय चाललंय तिचं काय नाही ते आता तिलाच माहिती. मी काय म्हणते भावा बहिणीनं तिनं कुणाला नाही जरी सांगितलं तर मला तरी सांगायचं ना की खबर तरी नेमकी. की आई मी पिलूचं लग्न करणार हाय किंवा पिलीला काय माहिती पिलूच करते का दुसरं कोणाचं आपल्याला. काय चाललंय नेमकं तिचं काय कळानाच. काय ते सांगतोय का बोलतोय का काय फोन करतोय का त्याला हे करत बसा. त्याच्या मनाच चाललंय. जाऊ द्या मरू द्या. तर का मस्तपैकी असं आईनं बनवलेलं आहे बेसन. तर मला आता लय भूक लागली आहे. तर कसं झालंय नेमकं सांगा. कसं झालंय म्हणजे लयच भारी झाले. आपलं केलंय आपली साधे आणि सॅम्पल असते बरं का रेसिपी. आपण काय लय वापरत बी नाही काहीच नाही. दाखव बोलताना ही बरं तसं मस्तपैकी. दिसतंय का पिवळं धमक नुसतं. पण जरा पातळ आहे जरा हटवून घेते त्याला. हटते असं चांगलं म्हणजे पिटाळ लागत नाही. हटव जरा मोठा गॅस ठेवल्यावर ते चिकाटतंय सगळं. बघ कमी गॅस ठेवली. कमी ठेवला. दुपारच्या बेतात बनवले मस्तपैकी असं आहे. गरम गरम बेसन जेवणार आहे आता लय भूक लागली.